हॅलो स्टुडंट्स, लास्ट लेक्चरला आपण फर्स्ट टॉपिक इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट यामध्ये मेथड्स ऑफ कॅपिटल अकाउंट यावर डिपेंड लास्ट लेक्चरला आपण एक्झाम्पल फर्स्ट बघितलं होतं. या लेक्चरला आपण नेक्स्ट एक्झाम्पल सेकंड बघणार आहोत. एक्झाम्पल बघूयात. सेकंड एक्झाम्पल, करण अँड किरण आर पार्टनर्स इन मेसर्स मेहता एंटरप्राइज. मेसेस मेहता एंटरप्राइजमध्ये हे दोन पार्टनर आहेत, करण अँड किरण. दे हॅव स्टार्टेड बिझनेस ऑफ रेडीमेड गारमेंट ऑन 1 एप्रिल 2019. याने कोणता बिझनेस स्टार्ट केलेला आहे म्हणून सांगितलेला आहे. रेडीमेड गारमेंटचा 1 एप्रिल 2019ला सुरू केलेला आहे म्हणून सांगितलेलं आहे. आणि करण अँड किरण हे जे दोन पार्टनर आहेत याने सुरुवातीला जे की आपण प्रारंभिक म्हणजे सुरुवातीचं जे फर्स्ट टाईम इन्व्हेस्टमेंट असतं त्यांनी ते किती कॉन्ट्रीब्यूट केलेलं आहे म्हणून सांगितलेलं आहे. विच डेट दी कॉन्ट्रीब्यूट ₹5 लाख इच, म्हणजे 5 लाख करणनं इन्व्हेस्ट केलेलं आहे आणि 5 लाख किरणनं इन्व्हेस्ट केलेलं आहे. त्याला इनिशियल कॅपिटल्स असे त्यांनी सांगितलेलं आहे. करण हॅज विड्रॉ ₹20,000 अँड किरण हॅज विड्रॉ ₹15,000. म्हणजे करणनं किती ड्रॉइंग घेतलेलं आहे 20,000 आणि किरणनं किती घेतलेलं आहे 15,000 फॉर द पर्सनल यूज. इंटरेस्ट ऑन कॅपिटल इज अलाउड ॲट 12%. इंटरेस्ट ऑन कॅपिटल किती पर्सेंट सांगितलेलं आहे आपल्याला 12% पर ॲनम म्हणून सांगितलेलं आहे. त्यानंतरनं पुढे आपल्याला काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे. अँड इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग इज चार्ज ॲट 3% पर ॲनम. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग किती चार्ज करायला सांगितलेलं आहे आपल्याला 3%. करण इज इंटायटल टू गेट सॅलरी ₹1,800 पर मंथ. करणला किती सॅलरी मिळालेली आहे 1,800 पर मंथ. किरण इज अलाउड टू गेट कमिशन ॲट 5% ऑन नेट सेल्स ड्युरिंग द इयर. नेट सेल्स इज ₹2,50,000 अँड 2,50,000वर आपल्याला कमिशन किती पर्सेंट चार्ज करायचं आहे 5%. आणि हे कमिशन कोणाचं आहे किरणचं आहे म्हणून सांगितलेलं आहे. अँड नेट प्रॉफिट अर्न ड्युरिंग द इयर ₹60,000. आणि फर्मचा प्रॉफिट किती झालेला आहे म्हणून सांगितलेलं आहे त्यांनी 60,000. प्रिपेअर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. आपल्याला काय प्रिपेअर करायचं आहे पार्टनर कॅपिटल अकाउंट प्रिपेअर करायचं आहे अंडर फिक्स्ड कॅपिटल मेथड, फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. म्हणजे आपल्याला फिक्स्ड कॅपिटल मेथडनी पार्टनर्स कॅपिटल अकाउंट प्रिपेअर करायचं आहे आणि फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडनी सुद्धा आपल्याला हे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट प्रिपेअर करायचं आहे. म्हणजे दोन मेथडने आपल्याला पार्टनर्स कॅपिटल अकाउंट हे प्रिपेअर करायचं आहे. तर पुढे आपण सोल्युशन बघूयात. सोल्युशन इन द बुक्स ऑफ मेसर्स मेहता एंटरप्राइज. फर्स्ट मेथड फिक्स्ड कॅपिटल मेथड, त्याच्या अंडर आपल्याला दोन अकाउंट प्रिपेअर करायचे आहेत. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, त्याचा फॉर्मॅट आपण इथे प्रिपेअर केलेला आहे. दोन पार्टनर आहेत करण आणि किरण. आणि त्यानंतर सेकंड अकाउंट आहे पार्टनर्स करंट अकाउंट, त्याचा सुद्धा फॉर्मॅट आपण इथे खाली प्रिपेअर केलेला आहे. आणि सेकंड मेथड आहे आपली फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. त्यामध्ये फक्त आपल्याला एक अकाउंट प्रिपेअर करायचं असतं पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, त्याचा सुद्धा फॉर्मॅट आपण इथे प्रिपेअर केलेला आहे. तर आपण एक्झाम्पल बघूया आणि त्यानुसार सोल्युशनला सुरुवात करूयात. एक्झाम्पल फर्स्ट एक्झाम्पलमध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे. करण अँड किरण हे दोन पार्टनर आहेत मेहता एंटरप्राइजमध्ये म्हणून सांगितलेलं आहे. आणि त्यांचा रेडीमेड गारमेंटचा बिझनेस ह्यांनी 1 एप्रिल 2019ला स्टार्ट केलेला आहे सांगितलेलं आहे. म्हणजे आज जस्ट हा बिझनेस स्टार्ट झालेला आहे. आणि या बिझनेसमध्ये इनिशियल कॅपिटल म्हणजे सुरुवातीला यांनी फर्स्ट टाईम किती इन्व्हेस्ट केलेला आहे या दोन्ही पार्टनरने 5 लाख इच, म्हणजे करणने 5 लाख इन्व्हेस्ट केलेला आहे आणि किरणनं पण 5 लाख इन्व्हेस्ट केलेला आहे म्हणून सांगितलेलं आहे. आता यामध्ये या दोघांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो आपल्याला दिलेलं नाही आहे, कारण इथे जस्ट बिझनेस हा स्टार्ट केलेला आहे आणि दोघांचं कॉन्ट्रीब्यूट हे सेम आहे. म्हणजे करणनं पण 5 लाख इन्व्हेस्ट केलेला आहे आणि किरणनं पण 5 लाख इन्व्हेस्ट केलेला आहे. त्यामुळे जो फर्मला प्रॉफिट होईल त्या प्रॉफिटचं जे दोघांचं शेअर असेल ते इक्वली असणार आहे, कारण जस्ट बिझनेस हा स्टार्ट केलेला आहे आणि दोघांनी इक्वली काय केलेलं आहे इन्व्हेस्ट केलेला आहे. त्यामुळे ते जेव्हा फर्मला प्रॉफिट होईल तेव्हा त्या प्रॉफिटचा शेअर हा दोघांचा काय असणार आहे इक्वल असेल. त्यामुळे आता फर्स्ट टाइम इन्व्हेस्ट केलेली आहे किती करण आणि किरणनं 5 लाख केलेली आहे. म्हणून फर्स्ट टाइम इन्व्हेस्ट केलेली आहे म्हणजे आपण ते कुठे घेतो पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय कॅश और बँक अकाउंट. करणचं किती आहे 5 लाख इन्व्हेस्ट आहे आणि किरणचं पण सेम 5 लाख इन्व्हेस्ट आहे. मग हे अकाउंट आपण बोथ साईड टॅली करूयात.
5 लाखने टॅली होतं हे बोथ साईड अकाउंट. आपलं टू बॅलन्स कॅरी डाऊन हे डेबिट साईडला कितीचं येणार? 5 लाखाचं येणार. म्हणजे अशा प्रकारे आपण हे फर्स्ट मेथडमधलं फर्स्ट पार्टनर्स कॅपिटल अकाउंट हे प्रिपेअर केलेलं आहे की ज्यामध्ये करण आणि किरणने यांनी फर्स्ट टाईम इन्व्हेस्टमेंट केलेली आहे 5-5 लाखाची. त्यानुसार हे आपण इथं अकाउंट प्रिपेअर केलेलं आहे. आता कॅपिटलचं आपलं जे ट्रान्झॅक्शन आहे त्याचं रेकॉर्ड आपण या अकाउंटमध्ये केलेलं आहे. आता अदर जे ट्रान्झॅक्शन असेल ते आपण पार्टनर्स करंट अकाउंटमध्ये त्याचा इफेक्ट देत असतो. त्यामुळं नेक्स्ट बघूया इन्फॉर्मेशन त्यांनी काय दिलेली आहे. नेक्स्ट इन्फॉर्मेशन त्यांनी दिलेली आहे, करण हॅज विड्रॉन ₹20,000 अँड किरण हॅज विड्रॉन ₹15,000. म्हणजे करणनं किती ड्रॉइंग विड्रॉ केलेलं आहे म्हणून सांगितलेलं आहे 20,000 आणि किरणनं किती केलेलं आहे 15,000. आता त्यांनी जे 5 लाख रुपये इन्व्हेस्ट केलेलं आहे त्याच्यामधून करणने 20,000 रुपये विड्रॉ केलेले आहेत म्हणून सांगितलेलं आहे आणि किरणनं 15,000 विड्रॉ केलेला आहे. म्हणजे त्यांचा बॅलन्स हा कमी झाला. बॅलन्स कमी झाला म्हणजे त्यांचा लॉस झाला. म्हणून पार्टनर्स करंट अकाउंटच्या डेबिट साईडला टू ड्रॉइंग्ज अकाउंट त्यांनी ते पर्सनल यूजसाठी काढलेले आहेत म्हणून टू ड्रॉइंग्ज अकाउंट. करणचं किती आहे 20,000 म्हणून इथे घेतलं 20,000 आणि किरणचं किती आहे 15,000 म्हणून इथे आपण घेतलं किरणच्या कॉलममध्ये 15,000. त्यानंतर नेक्स्ट इन्फॉर्मेशन त्यांनी आपल्याला काय दिलेली आहे, इंटरेस्ट ऑन कॅपिटल इज अलाउड 12%. इंटरेस्ट ऑन कॅपिटल अलाउड किती केलेलं आहे 12% केलेलं आहे. मग वर्किंग नोट घेऊया आपण. वर्किंग नोट फर्स्ट वर्किंग नोट घेऊया इंटरेस्ट ऑन कॅपिटल. फर्स्ट करणचं आपण कॅल्क्युलेट करूयात. करण आता करणने फर्स्ट टाइम इन्व्हेस्टमेंट किती केलेली आहे 5 लाखाची केलेली आहे. म्हणजे ऑन ओपनिंग बॅलन्स दॅट इज किती इन्व्हेस्ट केलेलं आहे त्यांनी 5 लाख म्हणून ₹5 लाख फॉर 1 इयर. म्हणजे 1 वर्षाचंच आहे. सॉरी, त्यांनी 5 लाख इन्व्हेस्ट केलेला आहे फॉर 1 इयर. म्हणजे जस्ट त्यांनी आता सुरुवात केलेली आहे बिझनेसची आणि त्यांनी फर्स्ट टाइम किती कॅपिटल इन्व्हेस्ट केलेलं आहे 5 लाख इन्व्हेस्ट केलेलं आहे म्हणून सांगितलेलं आहे. आणि याच्यावर इंटरेस्ट किती % चार्ज करायचा आहे आपल्याला 12% करायचा आहे म्हणून 12% पर ॲनम म्हटलेलं आहे. म्हणून इंटरेस्ट कॅल्क्युलेट करूयात. 5 लाख त्यांचं इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्यावर 12% हे फर्स्ट इयरचं आहे म्हणून इंटू फर्स्ट इयर इंटू 12% म्हणून 12 डिवायडेड बाय 100. मग 5 लाख गुणिले 12/100 केलं तर किती येणार 60,000 येणार. त्याचप्रमाणे आपण किरणचं काढूया. किरणचं पण सेम ऑन ओपनिंग बॅलन्स म्हणजेच किती असणार आहे त्यांचा दॅट इज ₹5 लाख फॉर 1 इयर. मग यावर इंटरेस्ट त्यांनी किती सेम सांगितलेला आहे 12% पर ॲनम म्हटलेला आहे. मग इंटरेस्ट कॅल्क्युलेट करूयात. 5 लाख इंटू फर्स्ट इयर इंटू 12%. मग 5 लाख गुणिले 12/100 केलं तर किती येणार आहे 60,000 येणार आहे. म्हणजे त्यांनी फर्स्ट टाइम हे कॅपिटल इन्व्हेस्ट केलेलं होतं म्हणून आपण इंटरेस्ट ऑन कॅपिटलची वर्किंग नोट करताना असं केलेलं आहे. त्यामुळे इंटरेस्ट ऑन कॅपिटल हे करणचं किती आलेलं आहे 60,000 आणि किरणचं किती आलेलं आहे 60,000 आलेलं आहे. आता कॅपिटलवर इंटरेस्ट मिळायला म्हणजे हे पार्टनर्सचा इन्कम असणार आहे म्हणून पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला येणार बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल अकाउंट. करणचं किती 60,000 आणि किरणचं किती 60,000. पुढचे इन्फॉर्मेशन बघूयात आपण. पुढे काय दिलेलं आहे आपल्याला, अँड इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग इज चार्जड ॲट 3% पर ॲनम.
ड्रॉइंग्सवर इंटरेस्ट किती % चार्ज करायचा आहे म्हणून सांगितलेलं आहे 3%. मग वर्किंग नोट घेऊयात. सेकंड वर्किंग नोट घेऊया, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स. फर्स्ट पार्टनर घेऊया करण. करणनं किती ड्रॉइंग्स घेतलेला आहे 20,000. किती % म्हटलेले आहे 3%. आपण लास्ट एक्झाम्पलमध्ये पण बघितलं होतं, जेव्हा इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्सबद्दल इन्फॉर्मेशन दिलेली असते तेव्हा त्याच्यामध्ये जर डेट मेन्शन केली असेल, डेट मेन्शन केली नसेल तर अशा वेळेस इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स चार्ज करताना 6 महिन्याचं इंटरेस्ट तिथे चार्ज करायचं आहे. म्हणून इथे आपण 6/12 करणार. म्हणून 20,000 गुणिले 3/100 गुणिले 6/12 केलं तर किती येणार, 300 रुपये येणार. त्याचप्रमाणे सेकंड घेऊया किरण. किरणचं किती होतं, ड्रॉइंगची अमाऊंट 15,000 होती. 15,000 सेम चार्ज करायचं आहे 3/100. डेट ऑफ इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग चार्ज करताना त्यांनी डेट मेन्शन केलेली नाही आहे, त्यामुळं सेकंड प्रोव्हिजनप्रमाणे आपण काय करणार आहे, 6 महिन्याचा इंटरेस्ट इथं चार्ज करणार आहे. म्हणून 6/12. म्हणून 15,000 गुणिले 3/100 गुणिले 6/12 केले तर किती येते, 225 येतात. मग इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स म्हणजे ड्रॉइंग्सवर जर पार्टनरने इंटरेस्ट दिला म्हणजे त्यांचा लॉस आहे. म्हणून पार्टनर्स करंट अकाउंटच्या डेबिट साईडला येणार टू इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स अकाउंट. किती आहे करणचं 300 आणि किरणचं 225. मग पुढची इन्फॉर्मेशन आपण बघूयात. पुढे काय दिलेलं आहे, करण इज इंटायटल टू गेट सॅलरी ₹1,800 पर मंथ. करणला किती सॅलरी मिळालेली आहे, 1,800 मिळालेली आहे पर मंथ. मग वर्किंग नोटमध्ये आपण आधी त्याचं कॅल्क्युलेशन करून बघूयात. थर्ड वर्किंग नोट सॅलरी कुणाला मिळालेली आहे, करणला. किती मिळते, 1,800 महिन्याला. तर 12 महिन्याचे किती होणार, म्हणजे वर्षाचं किती होणार, म्हणून 1,800 गुणिले 12 केले तर किती येणार, 21,600. आता पार्टनरला सॅलरी मिळाली म्हणजे त्याचा फायदा झाला, म्हणून पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय सॅलरीज अकाउंट. किती मिळालं करणला, 21,600. किरणच्या कॉलममध्ये नील येणार. त्यानंतर नेक्स्ट इन्फॉर्मेशन आपल्याला काय दिलेली आहे, Kiran is allowed to get commission at the rate 5% on net sales. During the net sales ₹250,000. पुढे किरणला काय दिलेलं आहे, कमिशन दिलेलं आहे, म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे 5%, ते पण नेट सेल्स किती, 2,50,000 वर. मग वर्किंग नोट घेऊयात. फोर्थ वर्किंग नोट, कमिशन पेड टू किरण. कमिशन पेड टू किरण किती आहे, नेट सेल्स 2,50,000. त्याच्यावर किती म्हटलं त्यांनी, 5%. म्हणून 2,50,000 गुणिले 5/100 केलं तर किती येणार, 12,500 येणार. आता कमिशन मिळालं म्हणजे पार्टनरचं इन्कम झालं, म्हणून पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला येणार बाय कमिशन अकाउंट. किती येणार, 12,500. किरणच्या कॉलममध्ये घेऊया 12,500. आता कमिशनचं आपण बघितलेलं आहे नोट. आणि लास्ट पॉईंट काय दिलेलं आहे बघा, नेट प्रॉफिट अर्न ड्युरिंग द इयर ₹60,000. म्हणजे बिझनेसला, एंटरप्राईजला किती प्रॉफिट झालेला आहे म्हणून सांगितलेलं आहे, 60,000 प्रॉफिट झालेला आहे. आता 60,000 हा जो प्रॉफिट आहे या दोन्ही पार्टनरला त्यांच्या शेअरप्रमाणे काय करावं लागतं, डिस्ट्रीब्यूट करावं लागतो. मग वर्किंग नोट घेऊयात. प्रॉफिट ऑफ ₹60,000 is distributed इक्वली का, कारण इथे आपल्याला त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो किती आहे तो सांगितलेला नाही आहे, पण दोघांनी कॅपिटल फर्स्ट टाइम किती इन्व्हेस्ट केलेला आहे, 5 लाख इन्व्हेस्ट केलेला आहे. त्यामुळं आता जो प्रॉफिट असेल तो बिझनेसचा तो त्यांच्या दोघांमध्ये काय करू, इक्वली आपण डिस्ट्रीब्यूट करूयात. म्हणून इक्वली बिटवीन करण अँड किरण. मग फर्स्ट पार्टनर आहे आपला करण,
प्रॉफिट आहे 60,000, इक्वली डिस्ट्रीब्यूट करायचे म्हणून 1/2 केलं, म्हणून 60,000 गुणिले 1/2 किती येणार 30,000. आणि सेकंड पार्टनर आपला कोण आहे किरण. प्रॉफिट झालेला आहे 60,000, इक्वली म्हणजे 1/2 म्हणून 60,000 गुणिले 1/2 केलं तर किती येणार 30,000. म्हणजे जो 60,000 प्रॉफिट होता तो इक्वली या दोघांमध्ये डिस्ट्रीब्यूट केलेला आहे. आता प्रॉफिट मिळाला म्हणजे पार्टनर्सचा फायदा झाला, म्हणून पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट आहे म्हणून इन ब्रॅकेट प्रॉफिट घेऊया. करणला किती झाला 30,000 आणि किरणला किती 30,000. मग सगळ्या ॲडजस्टमेंट झालेल्या आहेत, तर हे अकाउंट टॅली करून घेऊयात. क्रेडिट साईडचे टोटल जास्त आहे. क्रेडिट साईडचं करंट कॉलमचे आपण टोटल बघूयात. 60,000 प्लस 21,600 प्लस 30,000 किती टोटल येते 1,11,600. 1,11,600 किती टोटल येते 1,11,600. 1,11,600 मधून 20,000 आणि 300 आपण मायनस केले तर किती येतात 91,300. 91,300. त्याचप्रमाणे किरण या कॉलमचं टोटल करूयात. 60,000 प्लस 12,500 प्लस 30,000 किती येणार 1,02,500. टोटल किती येते 1,02,500. 1,02,500 मधून 15,000 आणि 225 आपण मायनस केले तर किती येणार 87,275. किती येते 87,275. मग हा जो बॅलन्स आहे त्याला काय म्हणणार आपण टू बॅलन्स कॅरी डाऊन. टू बॅलन्स कॅरी डाऊन म्हणजे अशा प्रकारे आपण जे फर्स्ट मेथड बघितली फिक्स्ड कॅपिटल मेथड, त्याच्या अंडर आपण 2 अकाउंट प्रिपेअर केले, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि पार्टनर्स करंट अकाउंट. आता त्याचप्रमाणे हेच एक्झाम्पल आपल्याला सेकंड मेथडनं काय करायचं आहे प्रिपेअर करायचं आहे. त्यामुळं सेकंड मेथड आहे फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. त्याच्यामध्ये आपल्याला फक्त एक अकाउंट प्रिपेअर करावं लागतं पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. ते बघूयात आपण. आता त्या जे आपण एक्झाम्पल बघितलं त्यामध्ये फर्स्ट जे एक्झाम्पलमध्ये बघितलेलं आहे की करण आणि किरणनं किती फर्स्ट टाइम इन्व्हेस्टमेंट केलेली आहे 5 लाखाची इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. म्हणून पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला फर्स्ट टाइम त्यांनी इन्व्हेस्ट केलेलं आहे, म्हणून बाय कॅश ऑर बँक अकाउंट किती केलेली आहे 5 लाख इच, म्हणजे करणची 5 लाख आणि किरणचं 5 लाख. त्यानंतर ना दोघांनी विड्रॉ केलेले आहेत. किती विड्रॉ केलेले आहेत करणनं 20,000 विड्रॉ केलेला आहे आणि किरणनी 15,000 विड्रॉ केलेला आहे. म्हणजे त्यांनी जे फर्स्ट टाइम इन्व्हेस्टमेंट केलं होतं त्या बॅलन्समधून त्यांनी 15,000 आणि 20,000 हे विड्रॉ केलेले आहेत की ज्यामुळे त्यांचा बॅलन्स कमी झाला, म्हणजे त्यांचा लॉस झाला. म्हणून पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला टू ड्रॉइंग्स अकाउंट त्यांनी ते पर्सनल यूजसाठी विड्रॉ केले, म्हणून टू ड्रॉइंग्स अकाउंट करणचे किती आहेत 20,000 आणि किरणचे किती आहेत 15,000. त्यानंतर पुढे आपल्याला काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे इंटरेस्ट ऑन कॅपिटल 12%. आपण जे वर्किंग नोट बघितलेलं आहे इंटरेस्ट ऑन कॅपिटल करणचं किती आलेलं आहे 60,000 आणि किरणचं आलेलं आहे 60,000. कॅपिटलवर इंटरेस्ट मिळाला म्हणजे आपला फायदा झाला, म्हणून त्याच्या क्रेडिट साईडला येणार बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल अकाउंट. ऑन कॅपिटल अकाउंट किती येणार करणच्या कॉलममध्ये 60,000 किरणच्या कॉलममध्ये 60,000. त्यानंतर पुढे इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग सांगितलेलं आहे, त्याचीसुद्धा आपण वर्किंग नोट केलेली आहे. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंगची करणचं किती आलेलं आहे 300 आणि किरणची किती आहे 225. ड्रॉइंगवर इंटरेस्ट पेड केला म्हणजे पार्टनरचा लॉस झाला, म्हणून त्याच्या डेबिट साईडला टू इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स अकाउंट. टू इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स अकाउंट किती आहे करणचं 300 आणि किरणचं 225. त्याच्यानंतर करणला किती सॅलरी दिलेली आहे म्हणून सांगितलेले आहे 1,800 रुपये सॅलरी दिलेली आहे. सॅलरी मिळाली म्हणजे पार्टनरचा फायदा झाला, म्हणून त्याच्या क्रेडिट साईडला बाय सॅलरीज अकाउंट. बाय सॅलरीज अकाउंट किती आहे करणचं सॅलरी आपण त्याचं वर्किंग नोट केलेलं आहे 21,600. 21,600 किरणच्या कॉलममध्ये डॅश. त्यानंतर किरणला कमिशन किती % दिलेलं आहे 5% दिलेलं आहे. कमिशन मिळालं म्हणजे त्यांचा फायदा झाला, मग त्याच्या क्रेडिट साईडला बाय कमिशन अकाउंट. बाय कमिशन अकाउंट किती मिळालेलं आहे किरणला कमिशन 12,500.
म्हणून किरणच्या कॉलममध्ये घेतलं आपण 12,500. त्यानंतर फर्मला प्रॉफिट झालेला आहे किती 60,000. या दोघांनी फर्स्ट टाइम इन्व्हेस्टमेंट करतानाच 5-5 लाख अशी इन्व्हेस्ट केली होती. त्यामुळं जेवढा प्रॉफिट झालेला आहे बिझनेसला सुरुवातीला ते काय केलं जाईल दोघांमध्ये इक्वली डिस्ट्रीब्यूट केला जाईल. त्यामुळे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला त्यांना प्रॉफिट मिळतं म्हणजे त्यांचा फायदा म्हणून त्याच्या क्रेडिट साईडला घेतलं. बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट प्रॉफिट आहे म्हणून इन ब्रॅकेट आपण प्रॉफिट मेन्शन करूयात. त्याची पण आपण वर्किंग नोट केलेली आहे किती 30,000 त्यांना प्रॉफिट मिळालेला आहे. मग करणच्या कॉलममध्ये 30,000 आणि किरणच्या कॉलममध्ये 30,000. म्हणजे सगळे इन्फॉर्मेशनचे आपण इथं ट्रान्झॅक्शनचा रेकॉर्ड केलेला आहे, मेन्शन केलेला आहे. आता आपण हे अकाउंट क्लोज करूयात. मग बोथ साईड अकाउंट टॅली करून घेऊयात. आधी क्रेडिट साईडची टोटल जास्त आहे. करंट कॉलमची टोटल घेऊयात. 5 लाख प्लस 60,000 प्लस 21,600 प्लस 30,000 किती येणार 6,11,600. 6,11,600 किती टोटल येणार 6,11,600. 6,11,600 मधून आपण डेबिट साईडची डेबिट साईडची अमाऊंट लेस केली 20,000 आणि 300. तर किती डिफरन्स येतो 5,91,300. 5,91,300. त्याला आपण काय म्हणतो टू बॅलन्स कॅरी डाऊन. तो आपला डिफरन्स निघायला तेवढा. किरण कॉलमची टोटल घेऊयात. 5 लाख प्लस 60,000 प्लस 12,500 प्लस 30,000 किती येते 6,02,500. 6,02,500 टोटल किती येते 6,02,500 नी हे अकाउंट टॅली झालं. 6,02,500 मधून 15,000 आणि 225 आपण लेस केले तर किती डिफरन्स राहतो 5,87,275. किती येतं 5,87,275. म्हणजे अशा प्रकारे इथे बॅलन्स कॅरी डाऊन आपण किती काढलं करणचं 5,91,300 आणि किरणचं 5,87,275. आता हा जो बॅलन्स कॅरी डाऊन आहे तो नेक्स्ट इयरचा काय असतो आपला ओपनिंग बॅलन्स असतो. म्हणजे या वर्षीचा आपला जो क्लोजिंग बॅलन्स आहे तो नेक्स्ट इयरचा काय असतो ओपनिंग बॅलन्स असतो. म्हणून पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉडडाऊन किती येणार 5,91,300. 5,91,300 आणि किरणचं किती येणार 5,87,275. म्हणजे अशा प्रकारे हे एक्झाम्पल आपल्याला 2 मेथडनी सॉल्व करायचं होतं जे की आपण केलेलं आहे. फर्स्ट मेथड फिक्स्ड कॅपिटल मेथडमध्ये आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि पार्टनर्स करंट अकाउंट प्रिपेअर केलेलं आहे आणि सेकंड मेथडमध्ये फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडमध्ये आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट हे प्रिपेअर केलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारे आपण एक्झाम्पल जे सेकंड बघितलेलं आहे त्याचे इथे आपण सोल्युशन बघितलेलं आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. थँक्यू फॉर लिसनिंग मी.